क्रांतीची पावले लक्षात ठेवा. समाजामधले सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे समाजामधले सगळे प्रश्न, भ्रष्टाचारापासून महिलाच्या सुरक्षिततेपर्यंत आणि समाजामध्ये सगळे यक्ष प्रश्न जे आहेत, या सगळ्या यक्ष प्रश्नाची उत्तर जर कोण देऊ शकतो तर तो फक्त एकमेव व्यक्ती आहे, तो साहित्यिक आहे, तो विचारवंत आहे. म्हणून साहित्यिक विचारवंत सशक्त करायचं काम साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपल्याला करावं लागेल. आणि काही साहित्यिक गरीब आहेत, काही साहित्यिकांना घरं नाहीत किंवा घर बिकट परिस्थिती आहे, त्यांना सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य जर संस्थेकडे पैसे असतील तर आपण त्यांना पाठबळ देऊ शकतो. म्हणून संस्थेचा आर्थिक पाया जो आहे तो भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काम करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. काही केडर बेस्ड संघटना आहेत, सरकारी अधिकारी किंवा अधिकारी आपल्या पगारामधला 10% 5% हिस्सा त्या संस्थेला देतात, अशा अनेक संघटना आहेत. आता हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे म्हणून त्या संघटनेची नावं मी घेत नाही, पण आपलं असं वाटतं की हे सगळे बदल झाले पाहिजेत आणि ते सगळं फक्त गोरे साहेबांनी केलं पाहिजे. मी काही बाबांनो जादूची छडी नाही माझ्याकडं की हे सगळं मी करावं. हे सगळं शुभांगीताईंनी केलं पाहिजे किंवा नांबुडे सरांनी केलं पाहिजे, केशवदादांनी केलं पाहिजे, हे सगळं आम्ही करतो. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने थोडा थोडा खारीचा वाटा. मुंगी बघितली का आपण? मुंगी एखादी वस्तू जर उचलता 1000 मुंगी आले ना, ते बघा अशक्य असणारी गोष्ट मुंगी पलीकडं वरती नेते, लाडू असेल किंवा एखादा पदार्थ असेल. तर ही ताकद जी आहे ही सामुदायिक ताकद आहे आणि ही सामुदायिक ताकद आपल्याला एकत्रित करावी लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांशी आपण अतिशय सौहार्दाने आत्मीयतेने आपण वागलं पाहिजे, प्रत्येकाला आपण आदर दिला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याबरोबर ज्या महिला भगिनी काम करतात त्यांना सुद्धा आपण अतिशय सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आणि दुसरी विनंती आहे, काही वेळेस साहित्य परिषदेचे लोक मला म्हणतात, महिला प्रतिनिधी खास करून, खरं तर शक्यतो महिलांना रात्री फोन करू नये 9, 9:30, 10 नंतर. किती महत्त्वाचं काम, अगदी काय फक्त सकाळी आणि ऑफिशियल टाईममध्येच फोन करावे, कारण कुटुंबामध्ये असतात. आणि कधीही थोडं आपण इटिकेट्स आणि मॅनरिझम थोडा ठेवला पाहिजे. आपण कुणालाही जेव्हा फोन करतो तेव्हा आपण किमान विचारलं पाहिजे की आपल्याला बोलता येईल का. तर हा शिष्टाचारही प्रत्येकाने पाळावा. म्हणजे कुणी तुमच्या लोकांचा अनादर करण्याचा दृष्टिकोन नसेलही कदाचित, पण समोरची व्यक्ती जी आहे ती कुठे आहे, ते अभ्यासामध्ये आहे, घरी आहे, काय आहे, तर थोडीशी काळजी एकमेकाची आपण जर घेतली तर मला वाटतं त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा अतिशय सुरक्षित, चांगलं आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा चांगलं वातावरण निर्माण होईल. अशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही सगळ्या लोकांनी करावा. कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला जे सांगावं वाटलं मी इथं सांगितलेलं आहे. दिवसभराचा हा साहित्य संमेलनाचा सोहळा आहे. इथं शर्मिला गायकवाड आजच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. अतिशय रिसर्च करणारी व्यक्ती आहे, शिक्षक आहे पुणे महापालिकेमध्ये आणि गुणवत्ता प्राप्त आहे, अतिशय चांगली, इतकी रिलायबल व्यक्ती आहे. भाषेमध्ये प्रचंड चांगली कमांड आहे. म्हणजे अनेक STRCची जी प्रश्नपत्रिका बनतात त्या प्रश्नपत्रिकेच्या पॅनलवरती सुद्धा ते आहे. म्हणजे ते अगदी पहिलीपासून 10वी पर्यंतचे जे पेपर्स बनतात, आता पेपर बनतात म्हणजे तुम्ही वशीला लावू नका परत, विमान राहिलेवर नीटचं प्रकरण आताच आहे फुटले वगैरे. तर मला सांगितलं की ही कौशल्य असणारी सगळ्या व्यक्ती आहेत आणि ह्या व्यक्ती मजीच आमची ताकद आहे. खरं तर आणि जाताना उल्लेख मी धायरेकर सरांचा करेल. धायरेकर सरांचं आमच्या पुणे शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धायरेकर सर, त्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. त्यांची मनापासून इच्छा होती की सर हे प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं, मला तुम्ही प्रस्तावना द्या वगैरे. मध्ये मी काहीतरी तामिळनाडूला होतो, त्यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणले सर की मला प्रस्तावना पाहिजे, माझं पुस्तक तयार झाले. म्हणलं मी तामिळनाडूला आहे. नाही सर म्हणले काही करा. मग मी खूप थकलो होतो. मी म्हणलं बरं ठीक आहे सर, मी तुम्हाला उद्या सकाळपर्यंत पाठवतो म्हणलं. मग मी आता म्हणलं इतकं जो व्यक्ती संस्थेसाठी काम करतो, मग मी परत फ्रेश झालो आणि रात्री बसलो, लिहिलं प्रस्तावना आणि त्यांना पाठवून दिली मी. मग तिने सकाळी काही व्हॉट्सअप चेक करण्याच्या वेळी सकाळी मला फोन केला. अरे सर म्हणे तुम्ही मला प्रस्तावना देतो म्हणले, तिथे काय झालं त्याचं? सर म्हणे मी रात्रीच पाठवलं तुम्हाला. नाही पाठवले सर म्हणलं. मग तुम्ही व्हॉट्सअप चेक करा म्हणलं सर. मग तिने व्हॉट्सअप चेक केलं. त्यांना इतका आनंद झाला की ती म्हणले सर मला इतका आनंद झाला की सांगण्याच्या पलीकडेच आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन आज होते याचाही मला आनंद आहे. आता त्या व्यक्तीबद्दल धायरेकर सर परवा हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होते. साहित्य परिषदेचे दैनंदिन व्हॉट्सअपवरती उपक्रम चालतात. जवळपास 1001 उपक्रम पुणे शहराच्याच कार्यकर्त्यांनी घेतलेले. 1000 उपक्रम दैनंदिन, 1000 उपक्रम.
त्यामध्ये सगळ्याच लोकांचा, अमृतकर सरांचा सहभाग आहे, साडेकर ताईंचा सहभाग आहे, आता नव्याने योगेश चौधरी इथं आलेले आहेत त्यांचा सहभाग आहे. ही सगळे उपक्रम आहेत, हे उपक्रम होतात आणि सगळे उपक्रम जर आपण घेतले दैनंदिन तर त्याचा आकडा 1 लाखाच्या वरती गेलेला आहे. 1 लाख उपक्रम साहित्य परिषदेने घेतलेले आहेत. म्हणजे मग त्यामध्ये काव्यलेखन आपण शिकवतो, कवितेचे प्रकार आपण शिकवतो, काही विशिष्ट गोष्ट किंवा विशिष्ट प्रसंग देऊन आपण सगळं शिकवतो. तर ही सगळी काम करणारी माणसं जी आहेत, जी माणसं आयुष्यामध्ये असताना सुद्धा संस्कृतीचा ओढा ज्यांना आहे आणि ज्यांना वाटतं की काय आपण केलं पाहिजे, तर त्यांच्या खरं तर या कृतज्ञ भावनेला मी मनापासून या ठिकाणी सलाम करतो. त्याचबरोबरीने त्यांच्याबरोबरच काम करणारे इथं योगेश चौधरी आहेत, अमृतकर सर आहेत. अमृतकर सरांचं सुद्धा विशेष आभार. त्यांचं वय 75 असून सुद्धा तरुण मुलासारखा एकदम त्यांच्याकडे संचार आणि सगळी शक्ती असते. नेहमी ती तयार असतात सगळीकडे साहित्य परिषदेला. तर आपला हा सगळा समूह आणखी वाढवावा लागेल मोठ्या पद्धतीमध्ये. ते सगळं वाढवत आपण राहू आणि ह्या सगळ्या दिवसभराच्या साहित्य संमेलनाच्या सोहळ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. इथं आलेला प्रत्येक माणूस 100 माणसं संस्थेशी जोडेल आणि संघटना कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आयुष्यामध्ये जर तुम्हाला जर काही चांगलं केलं असेल असं वाटत असेल तर तुम्हाला असं वाटेल की मी ह्या साहित्य परिषदेमध्ये आलो आणि माझं आयुष्य बदललं. असे अनेक लोक आहेत. अनेक लोक माझ्या आयुष्यामध्ये आली जी शिकलेली होती. अनेक क्लास 1 झालेत, काही क्लास 2 झालेत, पण दिशा भरकटलेली होती. आम्ही योग्य दिशा देण्याचं काम समाजातल्या प्रत्येक घटकांना करतो आणि बारकाईने आम्ही सगळ्या लोकांची अतिशय बारकाईने चौकशी करतो. ते शिक्षणाबद्दल असेल आणि मी नेहमी लोकांना सांगतो शिक्षणाकडे दुर्लक्षित करून तुम्ही साहित्य लिहू नका. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि कारण का तुमचं करिअर ही शिक्षणामधनं होणार आहे. दुसरं प्राधान्य तुमचं कुटुंबाला असलं पाहिजे. ते आई वडील असतील, तुमचे पती असतील, तुमची पत्नी असतील, मुलं असतील, त्यांचं संगोपन असेल आणि मग त्यातनं थोडासा जो वेळ मिळतो तो तुम्ही साहित्याला दिला पाहिजे. कारण का ही घडी जी आहे ही घडी व्यवस्थित जर राहायची असेल, आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुटुंब व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती भक्कम राहिली तर तुम्ही भक्कम राहाल आणि जर तुम्ही भक्कम राहिला तर संस्था म्हणून आम्ही भक्कम राहू. आणि आमचं काम हे आहे की तुम्हाला योग्य दिशा देणं आणि ही योग्य दिशा जी आहे ही योग्य दिशा ही परंपरा आहे. म्हणजे पूर्वी कबीरांनी तुकाराम महाराजांची परंपरा पुढे चालत आली. आम्हाला जे माहिती आहे ती आम्ही तुम्हाला देतोय. उद्या आमच्या पश्चात तुम्हाला जे माहिती तुम्ही पुढच्या पिढीला देणार आहे आणि ही वैभवशाली परंपरा आपल्याला वाढवायची आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आपण कुठलेही दुजाभाव न ठेवता सगळ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवा आणि ह्या प्रतिमेतनं थोडं बाहेर या. मी हा एक जाताना फक्त संदेश तुम्हाला मी देतो. मला फार खेदाने म्हणावं वाटतं बऱ्याच लोकांना व्यक्तिप्रतिमेच्या व्यक्तिपूजेच्या पुढे लोक जात नाहीत. काय अडचण आहे मला लोकांना हेच कळत नाही. म्हणजे एखाद्याचा वाढदिवस जरी असला तरी उदात अंतःकरणांना ती पोस्ट करत नाहीत, तिथे स्टेटस लावत नाहीत, त्याला फोन करत नाहीत, म्हणजे लक्षात असून सुद्धा करत नाहीत. ही फार शर्मेची गोष्ट आहे. एखाद्या माणसाची फार चांगली घटना घडली, एखाद्याचे पुस्तक प्रकाशित झालंय, एखाद्याला पुरस्कार मिळाला, एखाद्याला काही सन्मान मिळाला, चांगले मार्क मिळाले, तर आपण त्याचा सन्मान करत नाही, त्याला रिकग्निशन देत नाही. बांधवांनो भगिनींनो, माणसं तीच मोठी असतात जी माणसं दुसऱ्याचा सन्मान करतात. तुम्ही दुसऱ्याचा सन्मान केला तुमचा सन्मान आपोआप होईल. मग अनेक संमेलनांच्या पोस्ट असतात, अनेक नियुक्तीच्या आपण पोस्ट करतो साहित्य परिषदेच्या, पण मला ह्या पोस्ट कुणी शेअर करताना दिसत नाही, या पोस्ट कुणी त्याच्यावरती कमेंट करताना दिसत नाही. आणि अगदी जगातले सगळ्यात विद्वान आपणच आहे अशा आविर्भावामध्ये राहणारी माणसं जी आहेत त्यांच्या आयुष्याची माती होती हे लक्षात ठेवा. कारण का आपण दुसऱ्याला सन्मान दिला नाही तर तुम्हाला ज्यावेळेस उद्या सन्मान मिळेल तर ती लोक तुम्हाला सुद्धा सन्मान देणार नाहीत. मग तुम्हाला सन्मान अपेक्षित जर असेल तर दुसऱ्याची कदर आपण केली पाहिजे. आणि मी माझ्या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांकडं सगळ्या समान भावनेतून मी पाहतो. मला असं वाटतं की त्यांना आदर दिला पाहिजे. मी 17-18 तास वेळ काढून जर एवढं सगळं करू शकत असेल तर तुम्ही थोडासा वेळ का काढत नाही? साहित्य संमेलनाच्या बातम्यांचे पोस्ट असतात, कुणीच शेअर करत नाही. काही एका 2-4 अपवाद सोडले, संघटना एवढी मोठी आहे तर हे सगळं आपल्याला बदलावं लागेल.
आणि तुम्हाला जर ती पोस्ट लिहिता येत नाही तुम्ही शेअर करा ना, बिघडलं कुठं? जोपर्यंत आपण प्रचार आणि प्रसार करणार नाही तोपर्यंत संघटना आणखी वाढणार नाही. आजचं युग हे इंस्टाग्रामचं आणि फेसबुकचं लक्षात ठेवा. आजच्या युगाबरोबर आपण टेक्नोसंट झालं पाहिजे. आपली साहित्य परिषद आज टेक्नोसंट आहे. फेसबुकच्या समूहावरती ही एकमेव साहित्य परिषद आहे भारतातली की जे टेक्नोसंट आहे. मोठ्या संख्येने लोक आपल्याला जोडलेले आहेत. पण त्याचा विनियोग जो आहे, विनियोग चांगल्या पद्धतीने होताना मला तरी दिसत नाही. हे खेदानं मला वाटतं. माझी विनम्र आणि कळकळीची विनंती आहे, ज्या ज्या चांगल्या घटना साहित्य परिषदेच्या परिवारामध्ये आपल्या परिषदेमध्ये घडतात त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा आणि उत्तेजन देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि साहित्य परिषदेच्या उपक्रमाच्या ज्या बातम्या आहेत त्या सगळीकडे सर्वदूर कशा पोचतील याचा प्रयत्न केला पाहिजे. मी बऱ्याच वेळा लोकांचे स्टेटस चेक करतो, फालतू काहीतरी विनोदाचे स्टेटस लोक लावतात, पण साहित्य परिषद उपक्रमाचे किंवा ह्याची स्टेटस लावताना दिसत नाहीत. हा विरोधाभास जो आहे हा अतिशय चिंताजनक आहे. आणि आपला ह्या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर हे कटू आहे पण हे सत्य आहे. आणि सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल आणि सत्य तुम्ही स्वीकारावं ही माझी विनम्र विनंती आहे. इथून पुढं आजपासून आपण हा बदल जर घडवला तर मला वाटतं चांगले दिवस येतील. आणि आपल्याला या दिवसभराच्या साहित्य संमेलनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या साहित्य प्रवासास ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.